बातमी येते शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भातली। हा दसरा मेळावा आता आझाद मैदानात होणार आहे। यावर्षी देखील आझाद मैदानाची जागा निश्चित झाली अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कला होणार हे नक्की झालेलं आहे। परवानगी त्यांना मिळालेली आहे। तर इकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात होईल अशी आताची माहिती आहे। अक्षय भाटकर याबद्दल ताजी माहिती देत आहेत। अक्षय, अश्विन, आपल्याला माहिती आहे बाळासाहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केलेली आहे, ती आजतागायत सुरू आहे। मात्र ज्यावेळी 2022 मध्ये शिवसेनेमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह वेगळे झाले, त्याच्यानंतर शिवसेनेचे 2 दसरा मेळावा हे सध्या पार पडत आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडतो, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे संबोधित करतात, तो वेगळा दसरा मेळावा असतो। आता उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कची परवानगी आतापर्यंत मिळाली नव्हती, मात्र ती परवानगी देखील आता पोलिसांकडून त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा शिंदे गटात शिवसेनेचा कुठे होणार हा खरा प्रश्न होता, मात्र त्याचं देखील उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। एकनाथ शिंदे यांचा जो शिवसेनेचा दसरा मेळावा आहे तो दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे। गेल्या वर्षी देखील हा दसरा मेळावा जो आहे तो आझाद मैदानात झाला होता, त्याच्या आदल्या वर्षी देखील झाला होता। मात्र सुरुवातीला हा दसरा मेळावा बीकेसी इथे पार पडला होता। तिथलं जे MMRDAचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी पार पडला होता। तिथे सध्या मेट्रोचे आणि हाय स्पीड रेल्वेचं काम सुरू असल्यामुळे आझाद मैदान ही जागा आता गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी फिक्स करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आता उभारणी सुरू होईल। मात्र एकनाथ शिंदे या दसरा मेळाव्याच्या वेळी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे, कारण की महायुतीमध्ये असलेले एकनाथ शिंदे गेल्या वर्षीच्या सगळ्या निवडणुका त्यामध्ये मिळालेलं यश आणि आता येणाऱ्या होळ घातलेल्या निवडणुका या संदर्भात देखील एकनाथ शिंदे भाष्य करतील। त्यामुळे आझाद मैदानात एकनाथ शिंदे यावर्षी बोलतील हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे।